सकाळीच अंघोळ झाल्यावर सगळ्यात आधी महादेवाची पूजा करून घेतली की मनाला एक सुंदर आनंद मिळतो. सकाळीच अशी मस्त थंडगार हवा सुटली होती. पूर्ण सूर्योदय अजून व्हायचाच राहिला होता. काल शुक्रवार होता, नवरोबाला सुट्टी, म्हणून मी सुद्धा 10-20 मिनिटं उशिराने स्वयंपाकाला लागण्याआधी शांत असा सकाळचा सूर्योदय पाहून गच्चीवर थोडा मॉर्निंग वॉक करूनच दिवसाची सुरुवात केली. हाय सकाळ तर झाली, पण सर्वांना हाय गुड मॉर्निंग म्हणायचंच राहिलं. स्वयंपाक झाल्यानंतर देवाला नमस्कार करून आर्यन अथर्व कटिंगला गेले होते, म्हणून मी तोपर्यंत स्वामीचरित्र वाचायला बसले. आज देवघरातील जास्वंदाच्या फुलामुळे देवघर नुसतं नाहून निघालं होतं. आता तर काय, सध्या 10वीचे बोर्डाचे पेपर चालू आहे. आज ऋतुजाचा इंग्लिशचा 10वीचा पेपर असल्यामुळे ती पेपरला जाण्यासाठी तयार झाली होती. तेवढ्यात आर्यन अथर्व कटिंग करून आले, तर त्या दोघांना आंघोळ घालून भूक लागली म्हणून जेवायला दिलं. आज त्यांच्या जेवणामध्ये फोडणीचा भात, मटकी, पोळी असा बेत केला होता. आज नवरोबाला सुट्टी, म्हणून त्यांनी सुट्टीचा पुरेपूर उपयोग घ्यायचा म्हणून मला या केसाला डाय लावायच्या कामाला लावलं. मला या कामाचा सुंदर असा मोबदला म्हणून नवरोबाने अशी सुंदर अशी आईस्क्रीम ऋतुजाला आणायला लावली होती. उन्हाळ्याच्या दिवसात असं थंडगार काहीतरी खायला किंवा प्यायला हवंच, नाही का? मी माझी थंडगार अशी आईस्क्रीम एन्जॉय करते. तोपर्यंत आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.